पुस्तकांमध्ये चला, आज आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे आता? इंग्लिशचा अभ्यास करायचा आहे. बरोबर. आपल्या धड्याचं नाव काय आहे? In a class of एकेकाने बोला. In a class of their own. बरोबर. In a class of their own. बघा इथे लिहिलंय. In a class of class. क्लास म्हणजे काय? क्लास वर्ग. बरोबर. शाळेतला वर्ग. इन अ क्लास ऑफ देअर ओन. म्हणजे ही एका वर्गाची गोष्ट आहे. एका वर्गातल्या मुलांची गोष्ट आहे. त्यांच्या स्वतःचा वर्ग, त्यांचा वर्ग, त्या मुलांचा वर्ग, त्या वर्गाविषयी ही एक गोष्ट आहे. ठीक आहे. आपण बघूया. आता ही जी गोष्ट आहे ही 2 पार्ट मध्ये दिली आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 पार्ट दिलेत त्यांनी. ठीक आहे. पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 पार्ट मध्ये आहे. तर आपण सुरुवातीला पार्ट 1 हे बघा इथे लिहिलेलं आहे. पार्ट 1. पार्ट 1 मधली गोष्ट आधी आपण वाचूया. ठीक आहे. चला वाचा सगळ्यांनी. वाचा. We are a class of 60 girls and boys and we are all friends. So how many students are there in a class? 60. Very good. 60 girls and boys are there in the class and all are friends. Correct, Sapna. All are friends. Friends means friends. मित्र आहेत. सगळे 60च्या 60 स्टुडंट्स मित्र आहे. All are friends. There are 60 boys and there are boys and girls. Total are 60 students in a class and all are friends. Okay. Next. Of course, it's true that there are camps amongst us and sometimes we do have quarrels, arguments, fights, everything. But it comes to facing others, even the teachers. We are all one. We face them together. Bhaga, there are camps. Do you know camps? What is mean by camps? कॅम्प्स. कॅम्प्स म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? कॅम्प्स म्हणजे काय? कॅम्प्स. कॅम्प्स म्हणजे काय? कॅम्प्स म्हणजे ग्रुप किंवा गट. हे बघा पुस्तकामध्ये इथे इंग्लिश मध्ये दिलेलं आहे त्यांनी सांगितलंय अ कॅम्प इज अ ग्रुप ऑफ पीपल हु थिंक अलाइक. म्हणजे असा ग्रुप. आपल्या वर्गात पण मुलींचा वेगळा ग्रुप होतो, मुलांचा वेगळा होतो. 3 मुली वेगळ्या, 3 मुली वेगळ्या, 2 मुलं वेगळे, 4 मुलं वेगळे, असं होतं की नाही? गट गट. मग ते गट कसे होतात? तर सेम विचार करणाऱ्यांचे, सारखा विचार करणाऱ्यांचे. मग तसाच गट त्यांचा पण त्यांच्या वर्गामध्ये होता. त्यांच्या वर्गात पण असे गट गट होते. त्याला त्यांनी म्हटलंय कॅम्प्स. कॅम्प्स. काय सांगितलं त्यांनी? ऑफकोर्स इट्स ट्रू दॅट देर आर कॅम्प्स अमंग्स अस. आमच्यामध्ये पण ग्रुप होते. and sometimes कधी कधी, काही वेळा, sometimes,
टाइम्स म्हणजे वेळा. समटाइम्स म्हणजे काही वेळा, कधी कधी. समटाइम्स वी डू हॅव. वी म्हणजे कोण? वी म्हणजे आपण. आपण म्हणजे आपण सगळे का? आपण का? नाही. नाही. 60 स्टुडंट, ते जे 60 स्टुडंट्स आहे ना, ते 60 स्टुडंट. वी डू हॅव क्वारल्स म्हणजे काय माहितीये? क्वारल्स म्हणजे भांडण. व्हेरी गुड. क्वारल्स म्हणजे भांडण. वी डू हॅव क्वारल्स समटाइम्स, नॉट डेली. Sometimes we do have quarrels. Again, what they have given? Arguments. Arguments म्हणजे वाद. बोलून भांडण. एखादा मुद्दा आपल्याला पटत नाहीये, तर तो माझा बरोबर का तुझा बरोबर, एकाच मुद्द्यावर जे वाद होतात ते आर्ग्युमेंट्स. फाईट भांडण. पण कसे? असे भांडण मुलं करतात नेहमी. मुली नाही करत अशी भांडण. मुलं करतात ना, याने मारलं, त्याने मारलं, असं केलं, तसं केलं, त्याला म्हणतात फाईट. ते आहे फाईट. त्याला म्हणायचं फाईट. समटाइम्स that students or that 60 girls or boys do have sometimes quarrels or arguments or fights. Everything, सगळं काही त्यांच्या वर्गात पण होतं. But when it comes to facing others, फेसिंग अदर्स म्हणजे काय? हे बघा इथे दिलेलं आहे. फेसिंग अदर्स हे वाचूया आपण. टॉकिंग टू अदर्स or meeting them when they are likely to scold you or punish you. फेसिंग अदर्स म्हणजे काय? तर जेव्हा केव्हा कोणीतरी दुसरी मुलं येतात, दुसऱ्या वर्गातले मुलं येतात, आपल्या वर्गामध्ये येतात आणि आपल्याला रागवतात. त्यावेळेला जर ते रागवणार असतील, आपल्याला शिक्षा करणार असतील, तर ती सगळी 60च्या 60 मुलं एकत्र येतात. त्यांना फेस करताना, फेसिंग अदर्स म्हणजे त्यांच्याशी बोलताना, त्यांना सांगताना. जेव्हा एखादं कोणीतरी आपल्याला रागवतं किंवा पनिशमेंट करणार असतं किंवा शिक्षा करणार असतं, त्यावेळेला जे आपण त्यांच्याशी बोलतो किंवा त्यांना तोंड देतो, त्याला म्हणतात फेसिंग अदर्स. मग जेव्हा but when it comes to facing others, even the teachers म्हणजे शिक्षक सुद्धा, जेव्हा केव्हा शिक्षक रागवतात, असं होतं ना कधी कधी, दुसरे शिक्षक येतात आणि रागवतात, बरोबर? किंवा मी पण रागवलं, तर त्यावेळेला काय करतात? वी आर ऑल वन. वी आर ऑल वन म्हणजे आम्ही सगळे एकत्र येऊन एकत्र उभा राहतो, एकत्र असतो. हे वेगळे असं करत नाही ते. वी आर ऑल वन म्हणजे कोणतीही वेळ आली किंवा कोणी रागवणार असेल किंवा काही परिस्थिती आली, तर अशा वेळेला ती 60च्या 60 मुलं एकत्र येऊन उभी राहतात आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला तोंड देतात. वी फेस देम टुगेदर. वी ऑल फेस देम टुगेदर एकत्र. आम्ही एकत्र सगळेजण त्या दुसऱ्या व्यक्तींशी बोलत असतो.
म्हणजेच त्या वर्गातली सगळी मुलं कशी होती? वर्गातली मुलं कशी होती? कशी होती? ते सगळेजण एकत्र असायचे. ऐकू नाही आलं मला काव्या? हो, पण थोडं थोडं भांडण करायचे, थोडं थोडं भांडण करायचे, पण दुसरा काही प्रश्न असेल तर ते सगळे एकत्र थांबायचे. दुसरं कोणी आलं तर ते एकत्र राहायचे, आपापसात भांडायचे नाही. जेव्हा दुसरं कोणी बोलायचं, दुसरं कोणी रागवायचं, तेव्हा ते 60च्या 60 मुलं एकत्र येत होते. म्हणजे ही मुलं हुशार होती, समजदार होती, चांगली होती. ते भांडत भांडत नाही बसायचे, विसरून जायचे आणि येणाऱ्या प्रसंगांना तोंड देत होते. अशी चांगली मुलं होती ती. आता पुढे बघा. If you see a whole class being made to make 3 rounds of our school ground. तुम्ही सगळ्यांनी if you see म्हणजे काय? see पाहणे, बरोबर. If you see a whole class म्हणजे काय माहितीये? पूर्ण वर्ग. होल क्लास म्हणजे पूर्ण वर्ग. If you see a whole class being made to make 3 rounds. 3 rounds. First round, second round, third round. 3 rounds of what? Of what? A school ground. Of the school ground. शाळेचं मैदान. शाळेचं मैदान म्हणजे शाळेच्या मैदानाला 3 राऊंड मारायचे. एक पळत पळत पळत. तुम्हाला सगळ्यांना पण शिक्षा होते ना, उशीर झाला, शाळेत यायला उशीर झाला की तिथे ग्राउंडवर मैदानावर चक्कर मारायला लावतात. मग तसंच जर आपण पाहिलं की एक पूर्ण वर्गाच्या वर्ग जर चक्कर मारत असेल 3 राऊंड, किंवा और बघा, or copy 100 lines from the book as a punishment. punishment म्हणजे काय माहिती आहे? punishment म्हणजे शिक्षा. म्हणजे जर तुम्ही शिक्षा पाहिली, कशाची शिक्षा? पनिशमेंट ऑफ व्हॉट? कॉपी म्हणजे काय? पाहून लिहायचं. कॉपी पाहून लिहायचं. काय लिहायचं? 100 लाईन्स. 100 ओळी. 100 लाईन्स, 100 ओळी पुस्तकात पाहून लिहायचा. ही पण शिक्षा. जशी ग्राउंड किंवा मैदानाला चक्कर मारायची शिक्षा होते ना, चला पळा सगळ्यांनी, पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड असं पळायला लावतात. आणि दुसरी शिक्षा सांगितली, पुस्तकात पाहून 100 ओळी लिहून काढायच्या. किती लिहायचं? 100 ओळी. अशी शिक्षा पण त्यांना देत होते. अशी शिक्षा पण त्यांना होती. 100 lines from the book as a punishment. It is most probably us. आणि ती सगळी जी मुलं होती ज्यांना शिक्षा सारखी होत होती, ती आम्ही. अस ते आम्ही होतो. जर तुम्हाला ग्राउंडवर पूर्ण वर्ग पळताना दिसला म्हणजे शिक्षा झाली, तरी सुद्धा ते सगळे एकत्रच असायचे. एक जण चुकला तरी सुद्धा शिक्षा सगळ्यांना व्हायची, कारण ते नेहमी कोणत्याही परिस्थितीत एकत्र राहायचे. त्यांनी आपापसात भांडण.
जसं आपण काय करतो वर्गात, ताई हिने असं केलं, ताई तिने तसं केलं, ताई हा असं म्हणाला, याची त्याची नावं सांगतो की नाही. तसं ते करत नव्हते, ते एकत्रच राहायचे. but we do not tell tales about anyone. Tells tell म्हणजे काय, tell. हॅलो, आवाज येतोय? बोला. हॅलो, हा. टेल्स म्हणजे त्याच्याविषयी तक्रार करणं, चहाड्या करणं, चुगली करणं. म्हणजे काही जण असे करतात ना, असे गुपचूप सांगतात. असं गुपचूप सांगतात ना एकमेकांना किंवा शिक्षकांना सांगतात, त्याला म्हणतात टेल्स. आणि असं ती मुलं करत नव्हती. असं ती 60 मुलं कधीही करत नव्हती. अबाउट एनी वन गर्ल और बॉय, कोणतीही मुलगी किंवा कोणत्याही मुलाविषयी असं ते करत नव्हते. वी टेक द पनिशमेंट ऍज अ क्लास. आणि मग ते असं कोणाचं नाव सांगायचे नाही. आणि मग शिक्षा झाली की सगळी 60च्या 60 मुलांना शिक्षा व्हायची, पूर्ण वर्गाला शिक्षा व्हायची. आता पुढे बघा, दिसतंय? And guess what happened this year? And guess म्हणजे आता माहितीये का तुम्हाला, या वर्षी this year, what happened this year? या वर्षी काय झालं? What happened in this year? असं म्हटलंय. पुढे बघा, we were used to teachers shouting at us for poor marks, shabby work, incomplete homework, not attending school regularly, and all the other things that teachers worry about. बघा, we म्हणजे आपण का नाही, ती मुलं, ती 60 मुलं, तो वर्ग. We are used to teachers shouting म्हणजे काय, पण इथे टीचर्स शाउटिंग म्हणजे टीचर रागवायच्या, टीचर्स शाउटिंग. आणि ते सारखं रागवणं ऐकायची त्यांना सवय झाली होती. जेव्हा शिक्षक रागवतात तेव्हा ते रागवणं खायची, तो कोरडा खायची, त्यांना सवय झाली होती. बघा, we were used to teacher shouting at us for, कशासाठी रागवायचे, फॉर, कशासाठी रागवायचे, फॉर पुअर मार्क्स म्हणजे काय, पुअर मार्क्स, कमी गुण. व्हेरी गुड. पुअर मार्क्स म्हणजे कमी गुण आले की शिक्षक रागवायचे आणि त्यांना त्याची सवय झाली होती. ठीक आहे. अजून दुसरं काय दिलंय, शॅबी वर्क. शॅबी वर्क, शॅबी म्हणजे काय माहितीये, शॅबी म्हणजे इथे दिलेलं आहे बघा, शॅबी म्हणजे अनटायडी म्हणजे छान नाही, घाण. जसं काहींच्या वही पाहिली, वही तपासायला घेतली तर छान नसते, कसं पण लिहिलेलं असतं. जास्त करून वैष्णवीच्या वहीमध्ये हे मोठं अक्षर आणि गर्दी असते. छान नीटनेटकं लिहिलेलं नसतं. मागे यशराज पण छान लिहायचा नाही. त्याला काय म्हणायचं, शॅबी वर्क.
त्याला म्हणतात शॅबी वर्क. आणि या शॅबी वर्क साठी पण शिक्षक रागवायचे. कसं लिहिलंय असं म्हणून रागवायचं. अजून काय दिलंय? इनकम्प्लीट होमवर्क. इनकम्प्लीट म्हणजे अर्धा, अपूर्ण. होमवर्क घरचा अभ्यास. घरचा अभ्यास पण अर्धा अपूर्ण राहिल्यामुळे पण शिक्षक रागवायचे. नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली म्हणजे नियमितपणे ते शाळेत येत नव्हते. रेग्युलरली शाळेत येत नाही त्यांना पण शिक्षक रागवायचे. पुढे बघा. अँड ऑल अदर थिंग्स. अशाच वेगवेगळ्या कारणांसाठी शिक्षक नेहमी रागवायचे. ते सगळी मुलं त्याची पनिशमेंट खायचे आणि त्यांना सवय झाली होती की शिक्षक रागवणार. आता त्यांना माहिती असायचं मनात की आता शिक्षक रागवणार आहे. त्यांना सवय झाली होती. पुढे बघा. दॅट टीचर्स वरी अबाउट म्हणजे शिक्षकांना ज्या गोष्टीची काळजी वाटायची त्या सगळ्या गोष्टीसाठी शिक्षक मुलांना रागवायचे आणि आम्ही ते ऐकून घ्यायचो. सारखं सारखं रागवलं आम्ही ते ऐकून घेत होतो. आम्हाला सवय झाली होती असं ते म्हणतात. पुढे बघा. बट वी डिडंट माइंड इट पण आम्हाला त्याचं वाईट वाटत नव्हतं. शिक्षक रागवायचे पण त्यांना त्याचं वाईट वाटत नव्हतं. आम्ही लक्ष नाही द्यायचं. इट मेड नो डिफरन्स टू अस त्याने आम्हाला काही फरक पडत नव्हता. इट मेड नो डिफरन्स काही फरक पडत नव्हता. We all liked our class the way it was. We all liked our class. आमचा क्लास, आमचा वर्ग आम्हाला सगळ्यांना आवडायचा. जसा आहे तसा आवडायचा. शिक्षक रागवले तरी आम्हाला आमची मैत्री आवडायची. आम्ही मुलं आम्हाला एकमेकांना आवडायचो. आमची मैत्री पक्की होती, एकत्र होती. आम्ही याचं त्याचं नाव सांगत नव्हतो. आम्ही सगळे एकत्रच राहायचो. पुढे बघा. We were in fact quite proud of our class. Proud of. माहिती आहे प्राऊड ऑफ म्हणजे ताठ मानेनं सांग आमचा वर्ग छान आहे. प्राऊड ऑफ. प्राऊड ऑफ म्हणजे काय? प्राऊड ऑफ म्हणजे अभिमान वाटणे. माझा वर्ग आहे, आमचा वर्ग आहे, छान आहे असं त्यांना स्वतःला सगळ्यांना वाटायचं. आमचा वर्ग छान आहे. तुम्हाला सगळ्यांना वाटतं का इयत्ता 7वी छान आहे असं वाटतं का? बोला. काय काय नाही ऐकू आलं मला. ऐकू नाही आलं. बोला की. आता शाळा सुरू होणार आहे बरोबर. पुढे जेव्हा कोरोना संपेल शाळा सुरू होईल तेव्हा सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की 7वीचा वर्ग छान आहे असं मनात वाटायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपल्या सगळ्या मुलांनी एकत्र राहिलं पाहिजे, एकत्र काम केलं पाहिजे. याची त्याची नावं याची त्याची तक्रार करायची नाही. समजलं? पुढे बघा. आता हे बघा. And so was our new class teacher Mrs. Desai. आता त्यांचे शिक्षक न्यू टीचर. What is the name? Desai. Very good. Desai, Mrs. Desai. And so was our new class teacher Mrs. Desai. पुढे बघा. She said so in a very first period. त्या शिक्षकांनीच सांगितलं फर्स्ट पिरियड.
पहिला तास, पहिल्या तासाला त्या देसाई टीचरने सांगितलं काय? शी सेड आय हॅव heard about you people from your last year's teachers. म्हणजे तुमचे मागच्या वर्षीचे जे शिक्षक होते, मागच्या वर्षीच्या शिक्षकांकडून मी तुमच्या विषयी सगळ्यांविषयी ऐकलं आहे. जे मागचे शिक्षक होते ना, त्यांनी सांगितलं. कोणाला सांगितलं? लोकांना. देसाई टीचरला. नवीन टीचर आली आहे ना, नवीन टीचर देसाई टीचरला सांगितलं. जुन्या टीचरने देसाई टीचरला सांगितलं. अँड आय एम प्राऊड ऑफ यू. आणि मला सुद्धा तुम्ही सगळेजण खूप आवडतात. असं कोण म्हणालं? देसाई टीचर म्हणाली की मी ऐकलंय तुमच्या सगळ्यांविषयी आणि मला सुद्धा तुम्ही सगळेजण खूप आवडतात. पुढे बघा. Unity is a very important quality. Unity म्हणजे काय माहितीये? युनिटी म्हणजे काय माहितीये? एकत्र असणे, त्याला म्हणायचं युनिटी. त्याला म्हणतात युनिटी. हे पहिले याच्यात दिलंय यांनी युनिटी म्हणजे काय दिलंय? when there is unity among a group of people, they stay together, work together, etc. without fights and quarrels. म्हणजे भांडण न करता, शाब्दिक वाद न करता ते सगळे मुलं एकत्र राहत होते. सगळी मुलं एकत्र राहायची. आणि हा जो गुण आहे युनिटी हा चांगला गुण आहे. अशी युनिटी असायलाच पाहिजे. आपल्या गावात, आपल्या वर्गात, आपल्या शाळेत. पहिले वर्गात, मग शाळेत, मग तसं गावात, शहरात, राज्यात आणि पूर्ण देशात पण युनिटी पाहिजे. तो चांगला गुण आहे. पुढे बघा. युनिटी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी अँड यू मस्ट ऑलवेज मेंटेन इट. मग तुमच्यात जी आता एकी आहे, जी युनिटी आहे, अशीच युनिटी पुढे सुद्धा तुम्ही राहू द्या. आपापसात भांडणं करू नका. सगळ्यांनी एकत्र असेच राहा. छान. I am very happy to be your class teacher. मला खूप आनंद होतोय. I am very happy to be your class teacher. तुमचा शिक्षक म्हणून मला खूप आनंद होतोय. आता पुढे बघा. Did you notice what she called us? तुम्हाला माहितीये का? तुम्हाला जाणवलं का ती काय म्हणायची? आम्हाला माहितीये. तुम्हाला माहितीये ते शिक्षक आम्हाला सगळ्यांना काय म्हणायचे असं सांगते. बघा. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. खूप छान बोलायच्या त्या शिक्षक. सगळ्या मुलांशी खूप छान बोलायच्या. समजतंय? हो.